नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. पुण्यातील सगळ्यात शांत, मोठं आणि घनदाट असलेलं हे गार्डन आहे. पूर्वीच्या अनेक लोकांच्या आठवणी या ठिकाणी आहेत. जे आता सिनियर आहेत त्यांच्या आठवणी ह्या गार्डन संदर्भातल्या जर नक्की पाहिल्या तर एक शांत जागा, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठीची एक शांत जागा, असे सर्व प्रकार, इतिहास जो आहे हा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या मनामध्ये आहे. गार्डनवर ह्या जागेतील काही जागा राज्य सरकार काढून घेणार असल्याची कुणकुण या संस्थेच्या अधिकाऱ्यांना लागली आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत जी आहे ती आपण आता करत आहोत. त्याच्यामधनं एक गोष्ट कळालेली आहे की ह्या गार्डनमधला काही भाग ही राज्य सरकार घेऊ इच्छिते आणि त्या ठिकाणी काहीतरी एस्टॅब्लिशमेंट करणार आहे. हा नक्की प्रकार काय आहे, कशा करता ही जागा घेतात आहे आणि सरकारचं म्हणणं काय आहे आणि या ट्रस्टी लोकांचं म्हणणं काय आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी याची माहिती आता आपण या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याकडनं घेणार आहोत. आज आपण एम्ब्रेस गार्डनमध्ये बसलेलो आहोत आणि ज्या वडाच्या झाडाखाली मी बसलेलो आहे ते वडाचं झाड ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्षापूर्वी लावलेलं आहे आणि ही बाग 150 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी निर्माण केलेली आहे आणि त्यावेळेस इथे सोल्जर्स राहत होते, सैनिक राहत होते त्यांचे. त्यामुळे ह्या गार्डनचं नाव सुरुवातीला सोल्जर्स गार्डन असं होतं आणि त्यानंतर आमची संस्था ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ह्या संस्थेच्या ताब्यात ही बाग 1892 साली आली आणि गेले जवळजवळ 134 वर्ष आम्ही हे बागेचं संरक्षण करतो आहोत आणि बाग सुधारण्याकरता मदत करतो आहोत. या बागेला सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट किंवा कॉर्पोरेशन किंवा कॅन्टोन्मेंट याच्याकडनं 1 रुपया देखील मिळत नाही. दर वर्षाकाठी आम्ही जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करतो. म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये जवळजवळ 35-40 कोटी रुपये आम्ही खर्च केलेले आहेत. चांगले इथे नसलेले वृक्ष आणून लावलेले आहेत, त्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. वर्षाकडे आम्ही मोठं प्रदर्शन करतो. त्या प्रदर्शनाला गेल्या वर्षी तर आता नुकतं झालेलं जे प्रदर्शन आहे त्याला 1,00,000 लोक येऊन गेलेले आहेत. लोकांच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. सरकारची आम्हाला काहीही मदत नाही आहे. आमची इच्छा एवढीच आहे की त्याने मदत केली नाही तरी काय हरकत नाही, परंतु त्रास देऊ नये आणि आमच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न करू नये. इथे जवळजवळ 3,000 झाडं आहेत, 3,000 वृक्ष आहेत आणि 180 ते 190 प्रकारचे वेगळे वृक्ष जाती आहेत. म्हणजे आता हा वड मी सांगितलं 150 वर्षाचा आहे, पण बाओबाब नावाचं एक झाड लावलेलं आहे तिकडे. ते ब्रिटिशांनी आफ्रिकेवरून आणून इथे लावलेलं आहे. ते देखील असे 150-200 वर्षाचं असेल, ते तिथे आहे. असे जगातल्या सेंट्रल अमेरिका आणि आफ्रिका या खंडातनं आपल्या वातावरणाला पोषक होतील किंवा वाढू शकतील असे वृक्ष आणून त्यांनी लावलेले आहेत. ते इथे वाढत आहेत. आम्हाला माहिती अशी मिळालेली आहे की ज्या जागेवर आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क करू पाहतो आहे आणि तिथे वृक्ष लावलेले आहेत, नाना तऱ्हेचे वृक्ष आम्ही लावलेले आहेत, त्या जागेवर ती जागा घेऊन तिथे न्यायपालिका म्हणजे कोर्ट कचऱ्या करण्याचं आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं इच्छा दिसते आणि त्या दृष्टीने त्यांनी ते योजना घेतलेली दिसते आणि ती 1 एकराची जागा वृक्ष तिथले असलेले वृक्ष काढून तिथे बिल्डिंग बांधण्याचं योजना आहे. आता तिथे झाडं पुष्कळ 150 ते 200 तरी झाडं असतील, परंतु जवळजवळ 50 वेगवेगळ्या व्हरायटीचे झाडं आम्ही तिथे लावलेले. वेगवेगळ्या 50 प्रकारच्या वेगवेगळे झाडं तिथे लावलेलं आहे आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे लोकांना पाहायला मिळावं, चांगली सावली मिळावी अशा दृष्टीने आम्ही लावलेले आहेत. आम्ही ॲक्शन म्हणून आमच्या संस्थेमार्फत प्रयत्न करूच, कायदेशीर करू, आणखीन करू. परंतु आम्हाला असं वाटतं की आम्ही जरी इथे ट्रस्टी असलो तरी पुण्यात राहणारा प्रत्येक माणूस ह्या बागेचा ट्रस्टी आहे आणि त्याला देखील ह्या बागेबद्दल प्रेम आहे. तेव्हा त्या लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही जो लढा इथे करणार आहोत त्याला सहाय्य करावं. गेली 35 वर्षापेक्षा अधिक काळ आम्ही विश्वस्त या संस्थेचे पुण्यातले काही महत्त्वाचे लोक, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन ही संस्था जतन होईल, जे वाढेल, वृद्धिंगत होईल, त्यातनं समाजाचं शिक्षण होईल आणि ह्या जागाचा सदुपयोग होईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. सरकारने आम्हाला आता नुकतंच लीज वाढवून दिलं आहे, 30 वर्षाचं, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आमच्याकडे जे काही पैसे आम्ही निर्माण करू शकतो डोनेशन किंवा त्याच्यातनं सातत्याने
त्या बागेची इम्प्रूव्हमेंट करणं हे आम्ही गेली 30-35 वर्ष करतो आहोत. त्याप्रमाणे आमच्याकडे पुष्कळ मोठ्या योजना आहेत, पण रिसोर्सेस हा महत्त्वाचा एक त्याच्यामधला भाग असतो आणि त्याच्यामुळे मर्यादा येतात. हे प्रत्येक संस्थेला येतात, तसे थोडे आम्हाला येत. तर आमचं याचं संबंध प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे, त्या दिवशी काम चालू आहे. काही 1000 झाडं आम्ही लावलेली आहेत, ती चांगली वाढत आहेत आणि दुर्मिळ झाडं आहेत त्यांचं जतन करणं, त्याच्याबद्दल माहिती मिळायची, QR कोड लावणं, मुलांना प्रशिक्षण देणं. म्हणजे हे फक्त ऑक्सिजन निर्माण करणारी जागा नाही आहे, प्रशिक्षण करणारी, समाजाला उत्तेजन देणारी जागा, आवड निर्माण करणारी ही संस्था आहे. तर याच्यामध्ये कुणी आक्रमण करता कामा नये. बागांमध्ये तुम्ही आक्रमण करायला लागला तर तुम्ही आज या बागेत आलेला आहात, आणखी जागा मागाल, दुसऱ्या बागांमध्ये जाल, तर हे योग्य नाही आहे. आज पुण्यामध्ये 5-5, 7-7 FSI देऊन सर्व कॉन्क्रीट जंगल झालेलं आहे. अशा ठिकाणी हा एक अमूल्य ठेवा आहे. तर त्या ठेवाला तुम्ही धक्का लावू नका, मदत करू नका, पण निदान अडचण करू नका, ही आमची विनंती आहे. आणि ज्या बाबतीत आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करू, आंदोलनं करू. कोर्टासाठी त्यांना जागा हवी आहे. त्यांना आत्ता 1 एकरची मागणी आहे असं आम्हाला निश्चितपणे समजलेलं आहे. पण ते त्यांना ॲक्च्युअली जागा लागणार 2-4 एकर लागणार आहे. म्हणजे आपण जसं गमतीत म्हणतो की म्हातारी महिन्याचं दुःखाने काळ सोकावतो, तसं तुम्ही आणखी जागा मागत राहाल. इतर डिपार्टमेंट पण येत राहतील. या बागेत तर इतर बागांमध्ये तुम्ही जाल. तर हे अत्यंत चुकीचं आहे. बागा निर्माण करा, जतन करा. आज ही सामाजिक गरज आहे. तर निदान आम्ही लोक जे काम करतो आहोत त्याला बाधा आणू नका. आणि त्याच्याकरता हे समाजाचं काम आहे, समाजासाठी आहे. यात व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ नाही आहे. त्याची नोंद घ्या आणि सहकार्य करा अशी आमची विनंती आहे. पहिल्यापासून इथे बागच आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून 1842 पासून ही जागा इथे ताब्यात घेतलेली आहे. त्याचं परिवर्तन होत गेलं आणि हे वेस्टर्न इंडिया हॉर्टिकल्चर सोसायटी तर निर्माण केली गेली आहे 1892 साली. तेव्हापासून ही जागा याच्या ताब्यात आहे. मुंबईचा राणीचा बाग याच संस्थेच्या ताब्यात होता पूर्वी एकेकाळी, आता ती वेगळी झालेली आहे. तर त्याचं विशेषतः गेल्या 35 वर्षांमध्ये जेव्हा ध्यानात आलं की इथे ड्रग्ज ट्रॅफिकिंग, प्रॉस्टिट्यूशन किंवा अनार्की चालली आहे, तेव्हा पुण्यातल्या प्रमुख लोकांनी विशेषतः चंद्रराव किर्लोस्कर आणि शरद पवारांनी पुढाकार घेऊन अनेकांना विश्वासात घेऊन ह्या ट्रस्टमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून या बागेची प्रचंड सुधारणा झाली आहे. आज हजारो लोक, मुलं मुली इथे येतात, प्रशिक्षण घेतात आणि ह्याचा सरकारचा किंवा गव्हर्नमेंटचा म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो नाही तर स्टेट गव्हर्नमेंट असो नाही म्युन्सिपालिटी असो, एकही पैशाची मदत नाही आहे. तर याच्याबद्दल तुम्ही मदत करू नका, पण निदान अडचण निर्माण करू नका. आणि आम्हाला काळजी अशी वाटते एकदा तुम्ही घुसलात की तुम्ही जागा मागत घेऊ शकता, वाढवू शकता, इतर डिपार्टमेंट येतील. हे 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 योग्य नाही आहे. तुमच्याकडे भरपूर जागा आहेत, त्याचं तुम्ही तुमच्या जागाचं काय त्यातली जागा शोधावी आणि काम करावं. तुमच्या प्रकल्पाबद्दल अडचणीबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, पण बागेमध्ये येऊ नका ही आमची निश्चितपणे विनंती आहे आणि आमचं मागणं आहे.